मराठी महिला ज्या वेळेला एकत्र येतात त्यावेळेला काय करू शकतात हे आपण सर्वांना ठाऊक आहे आणि हा सिनेमा देखील एक नवा इतिहास घडवेल यात तिळमात्र शंका नाहीये. सो नमस्कार मंडळी, तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या लाडक्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मराठी रिव्ह्यूवर. आणि आज आपण बघतोय एका बहुचर्चित मराठी चित्रपटाचा रिव्ह्यू. चला तर मग सुरुवात करूयात. मंडळी, तब्बल 2 वर्षानंतर झिम्माची टीम पुन्हा परत आपल्या भेटीला आलेली आहे आणि यावेळेला हेमंत आणि त्याची टीम दुसरा खेळ घेऊन आलेले आहेत. झिम्माबद्दल जर थोडक्यात सांगायचं झालं तर कोरोना काळामध्ये ज्या वेळेला थिएटर बंद पडले होते आणि त्यावेळेला पहिला मराठी चित्रपट जो रिलीज झाला होता तो म्हणजे झिम्मा. आणि झिम्मा हा जो सिनेमा आहे तो माझ्यासाठी देखील खास आहे, कारण झिम्मा हा चित्रपट पाहूनच मी या रिव्ह्यूच्या प्रवासाला सुरुवात केली होती. त्याच्यामुळे माझा पहिला मराठी रिव्ह्यू जर कुठला असेल तर तो या झिम्मा या चित्रपटाचा आहे. सो ज्यांनी कोणी हा झिम्मा चित्रपट पाहिलेला नाहीये त्यांनी इथे आय बटनमध्ये मी पहिल्या भागाचा रिव्ह्यू दिलेला आहे, तुम्ही तो रिव्ह्यू पाहू शकता. परंतु ज्यांनी पहिला भाग पाहिलेला आहे आणि दुसरा भाग ज्यांना बघायचा आहे त्यासाठीच हा रिव्ह्यू आहे. अजून एक जर या चित्रपटाविषयी महत्त्वाची गोष्ट सांगायची झाली तर हिंदीतील प्रसिद्ध निर्माते आनंद एल राय यांनी या चित्रपटाची निर्मिती केलेली आहे. आनंद एल राय यांच्याबद्दल जर बोलायचं झालं तर तुम्ही तन्नू वेड्स मन्नू पाहिला असेल किंवा रांझना चित्रपट पाहिला असेल तर या चित्रपटाचे निर्मिती आणि दिग्दर्शन त्यांनी केलेलं आहे. इतक्या मोठ्या हस्तीकडून आता मराठीमध्ये चित्रपट प्रोड्यूस केले जाऊ लागलेत. सो ही आपल्या मराठीसाठी एक अभिमानाची गोष्ट आहे. प्रयोग बरेचसे झालेत पण त्यातल्या त्यात हा जो चित्रपट आहे तो नक्कीच इतिहास घडवू शकतो. झिम्मा 2 मध्ये असं काय दाखवलेलं आहे तेच आपण या आता कथेतून जाणून घेऊयात. चला तर आपण या कथेविषयी बोलूया. या भागाची सुरुवात जी होते ती कबीरपासून होते. कबीर जो की एक सनफ्लॉवर टूर्स चालवतोय आणि गेल्या वेळेला ज्या 7 जणी त्याच्यासोबत ट्रिपला आल्या होत्या जेमतेम 4 ते 5 वर्षांपूर्वी 7 जणींचा एक ग्रुप आहे आणि त्या ग्रुपमध्ये तो एक मेसेज करतो आणि निमित्त ठरतं ते म्हणजे या सर्वांमधील मोठी जी असते ती म्हणजे इंदू, तिच्या 75व्या वाढदिवसाचं. आणि या इंदूच्या वाढदिवसानिमित्त या 7 जणी पुन्हा एकत्र नव्या ट्रिपसाठी निघू लागतात. परंतु या 7 जणींमधील 2 जणी या चित्रपटात नाही आहेत आणि या दोघींच्या जागी 2 नव्या कलाकार या चित्रपटामध्ये आलेल्या आहेत. तर या 7 जणींमध्ये तुम्हाला तर सर्वांना माहिती आहे इंदू, त्याच्यानंतर निर्मला, त्याच्यानंतर मीता, वैशाली, कृतिका आणि या 2 जणी ज्या ॲड झालेल्या आहेत त्यामध्ये मनाली जी की वैशालीची भाची आहे आणि दुसरी तान्या जी आहे ती निर्मलाची सून. तशी या 7 जणी आपल्या नव्या प्रवासासाठी निघतात इंग्लंडला पोचल्यावरती तिथे या 7 जणी एकत्र येतात. एकत्र आल्यानंतर धमाल मजा करतात, खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज करतात आणि या ॲक्टिव्हिटीज करत असताना या 5 जणी तर एकत्र दुसऱ्यांदा आलेल्या असतात त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये एक चांगलं नातं निर्माण झालेलं असतं. पण या 2 जणी ज्या असतात त्यांची जी जुळवाजुळव आहे ती पूर्वार्धात आपल्याला पाहायला मिळते आणि या सगळ्या ॲक्टिव्हिटीज आणि फिशिंग, बोटिंग या सगळ्या गोष्टी करत असताना चित्रपट कसा मध्यंतराकडे येतो ते कळतच नाही आणि मध्यंतरानंतरचा जो चित्रपट चालू होतो तो आपल्याला एका वेगळ्या प्रवासात घेऊन जातो. चित्रपट एक वेगळ्या टर्निंग पॉईंटला जातो आणि या चित्रपटामध्ये ज्या 7 व्यक्ती दाखवलेल्या आहेत सोबत कबीर जो असतो तर या सगळ्यांचा एक वैयक्तिक प्रवास आपल्याला या चित्रपटामध्ये जवळून अनुभवायला मिळतो. या 7 जणींची जी काही व्यक्तिगत गुपितं आहेत ती सर्व उलगडू लागतात. प्रत्येक जणाचा प्रवास या ठिकाणी दाखवलेला आहे. तर या सगळ्या गोष्टी आपल्याला विचार करायला भाग पडतात आणि काही गोष्टी आपल्याला काहीतरी शिकवून जातात. तर या सगळ्या गोष्टीतूनच हसत खेळत आणि थोडेसे अश्रू देत चित्रपट कसा शेवटाकडे येतो हे आपल्याला कळत देखील नाही. अशी ही थोडक्यात कथा मी तुम्हाला सांगितलेली आहे. चित्रपटात सांगण्यासारख्या बऱ्याचशा गोष्टी आहेत तर त्या आपण बघणार तर आहोत, पण कथा मी तुम्हाला मुद्दामून थोडीशी सांगितलेली आहे कारण हा चित्रपट थिएटरसाठी तयार झाला आहे. तुम्ही हा चित्रपटगृहात जाऊनच बघितला पाहिजे. बाय द वे जूनमध्ये एक मराठी चित्रपट आला होता जो की स्त्री केंद्रितच होता आणि या चित्रपटाने बरेचसे रेकॉर्ड मोडले. जवळपास मराठीतला हा दुसरा सर्वोच्च कमाई करणारा चित्रपट ठरला आणि जो की होता बाई पण भारी तेव्हा. या चित्रपटामध्ये आणि या झिम्मा 2 मध्ये एक अभिनेत्री जी आहे ती कॉमन आहे. ती कोणती ते तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. चला तर आपण या पात्रांविषयी बोलूयात. या चित्रपटातील सगळ्यात महत्त्वाचं आणि मेन जे पात्र आहे, जे लीड कॅरेक्टर जे आहे ते म्हणजे इंदूचं आणि हे पात्र जे साकारलेले आहे ते म्हणजे अभिनेत्री सुहास यांनी. आणि सुहासताई ज्या आहेत त्यांना आपण
इतक्या मराठी चित्रपटांमध्ये बघितलेलं आहे आणि त्यांच्या वयोमानानुसार त्यांनी जी काही ॲक्टिंग केलेली आहे पहिल्या भागात देखील आणि या दुसऱ्या भागात देखील ती खरंच वाखाणण्याजोगी आहे. या वयात देखील त्यांची जी एनर्जी आहे, त्यांचा जो खोडकरपणा आहे तो बघायला खरंच मजा येते. दुसरं या चित्रपटातील लक्षात राहण्यासारखं पात्र आहे ते म्हणजे निर्मला आणि हे पात्र केलेलं आहे निर्मितीताईंनी आणि त्यांनी देखील त्यांच्या वाट्याला जी काही भूमिका आलेली आहे ती खरंच उत्तमरित्या वठवली आहे. त्यांचं जे काही कॉमेडीचं टायमिंग असेल, पंचेस असतील ते खरंच लक्षात राहतात. त्याच्यामुळे त्यांनी देखील हा चित्रपट गाजवलाय. तिसरं जे महत्त्वाचं पात्र या चित्रपटातील ते म्हणजे मीता हे पात्र. मीता हे पात्र केलेलं आहे क्षितिज जोग हिने. तिने पहिल्या भागात जसा दमदार अभिनय केला होता त्याच प्रकारचा अभिनय या चित्रपटात देखील केलेला आहे. थोडीशी खंबीर आणि थोडीशी हळवी असा स्वभाव असलेली मीता आपल्या मनात घर करून जाते. चौथं जे महत्त्वाचं पात्र आहे ते म्हणजे वैशाली आणि हे वैशालीचं पात्र केलेलं आहे सुचित्रा बांदेकर यांनी. सुचित्रा बांदेकर यांचा देखील अभिनय लक्षात राहतो. त्यांचा जो काही खडूसपणा दाखवलेला आहे, भाजीबद्दलचं जे प्रेम दाखवलेलं आहे ते खरंच बघताना मजा येते. अजून एक जे महत्त्वाचं पात्र आहे ते म्हणजे कृतिका पात्र. हे पात्र साकारलेलं आहे सायली संजीवीने. तिने देखील पहिल्या भागासारखा डॅशिंग भूमिका या चित्रपटात केलेली आहे. ती देखील लक्षात राहते तिच्या उत्तम अभिनयासाठी. आणि दोन जे कलाकार या चित्रपटात नवीन आहेत ते म्हणजे रिंकू राजगुरू हिचं तानिया हे पात्र आणि गावच्या ठसकेबाज असणाऱ्या मुलीची जी काही भूमिका आलेली आहे ती तिने उत्तमरित्या साकारलेली आहे. सो ती देखील लक्षात राहते तिच्या या अभिनयासाठी. आणि वैशालीची भाची जी दाखवलेली आहे ती मनाली आणि हे जे पात्र साकारलेलं आहे ते म्हणजे शिवानी सुर्वेने. ती एक सरप्राईज पॅकेज बनवून आली आहे या चित्रपटामध्ये. त्याच्यामुळे तिचं जे काही सरप्राईज आहे ते खरंच पाहण्यासारखं आहे. त्याच्यामुळे हा चित्रपट नक्की चुकवू नका. शिवानीच्या ॲक्टिंगसाठी तिने देखील धमाल आणलेली आहे तिच्या अभिनयाने. लास्ट बट नॉट लिस्ट आपला सर्वांचा लाडका सिद्धार्थ चांदेकर. त्याचं जे कबीर जे पात्र आहे ते देखील लक्षात राहतात. या 7 जणींना सांभाळून घेणारा कबीर आणि त्याची जी काही कसरत दाखवली आहे ती या चित्रपटामध्ये बघताना धमाल येते. का पाहावा. हा चित्रपट पाहण्याचं सर्वात महत्त्वाचं जे कारण आहे ते म्हणजे या चित्रपटातील सर्वांचा अभिनय. या चित्रपटामध्ये प्रत्येक कलाकाराने आपली व्यक्तिरेखा उत्कृष्टरित्या साकारलेली आहे. त्यातल्या त्यात जे लक्षात राहतात ते म्हणजे इंदू, निर्मला आणि मीता. निर्मला हे जे पात्र आहे निर्मितीताईंनी जे केलेलं आहे त्यांनी अक्षरशः हा चित्रपट खाल्लेला आहे. त्यांचे जे काही कॉमेडी पंचेस आहेत ते पाहण्यासाठी तरी हा चित्रपट तुम्ही नक्की चुकू नका. दुसरं महत्त्वाचं कारण आहे हा चित्रपट पाहण्याचं ते म्हणजे या चित्रपटाची कथा आणि या चित्रपटातील संवाद. या चित्रपटातील संवाद लिहिलेले आहेत इरावती कर्णिक यांनी आणि ज्या प्रकारे त्यांनी पहिल्या भागात उत्कृष्ट असे संवाद लिहिले होते त्याच प्रकारचे संवाद या चित्रपटात देखील त्यांनी लिहिलेले आहेत. सोबत जी कथेला जोडणी मिळालेली ती हेमंत ढोमेने स्वतः या चित्रपटाचं लेखन केलेलं आहे. त्याच्यामुळे कथा आणि त्या सोबतच जे काही संवाद दाखवलेले आहेत ते सुसंगत पद्धतीने आपल्या समोर येतात. सो ही एक या चित्रपटातील सर्वात महत्त्वाची बाजू आहे. तिसरं जे कारण आहे हा चित्रपट पाहण्यासाठीचं ते म्हणजे या चित्रपटाचं संगीत आणि या चित्रपटाची गीतं. या चित्रपटाचं संगीत दिलेलं आहे अमित राजने आणि या चित्रपटात गीतं लिहिलेली आहेत क्षितिज पटवर्धनने. तर या गीतांमध्ये जेमतेम 4 गीतं आहेत या चित्रपटामध्ये आणि या 4 गीतांमधील मराठी पोरी आणि पुन्हा चिम्मा ही गाणी तर आहेतच, मस्तच झाली आहेत. पण सोबत मला जी 2 या चित्रपटातील गाणी आवडली ती म्हणजे श्रेया घोषालीच्या आवाजातलं रंग जरासा ओला हे गाणं प्रचंड मला आवडलेलं आहे. आणि अजून एक जे गाणं आहे ते म्हणजे आनंदीने गायलेलं ते बुट्टी मार. तर या संगीत आणि बॅकग्राऊंड म्युझिक या सगळ्या गोष्टी या चित्रपटातील परफेक्ट आहे, जमेच्या गोष्टी. या चित्रपटातील सगळ्यात महत्त्वाची जी जमेची गोष्ट आहे ती म्हणजे या चित्रपटाचं छायाचित्रण. या चित्रपटाची जी सिनेमॅटोग्राफी केलेली आहे ती सत्यजित श्रीराम यांनी केलेली आहे आणि त्यांनी जी काही इंग्लंडमधील जी काही दृश्य टिपलेली आहेत त्यांच्या कॅमेऱ्यामध्ये ती खरंच नयनरम्य आहेत, विहंगम आहेत आणि लक्षात राहण्यासारखी आहेत. कारण जो काही इंग्लंडमधील जो काही भाग दाखवलेला आहे, गाण्यातील काही दृश्य असतील किंवा त्या विलामधली जी काही दृश्य असतील तर ती खरंच जे काही कॅमेरा अँगल्स असतील ते नक्कीच कमालीचे झालेत. अजून जर या चित्रपटातील जमेच्या गोष्टींविषयी बोलायचं झालं तर या चित्रपटातील जे काही सेट्स आहेत, जी काही लोकेशन्स दाखवलेली आहेत, गाणी दाखवलेली आहेत, त्या गाण्यांमधली कोरिओग्राफी जी असेल, टेक्निकल गोष्टी सुद्धा अत्यंत तंतोतंत झालेल्या आहेत. त्याच्यामुळे दिग्दर्शकाची याच्या मागची जी काही मेहनत आहे ती आपल्याला दिसून येते. आणि लास्ट बट नॉट लिस्ट या चित्रपटाचं दिग्दर्शन ज्यांनी केलेलं आहे ते म्हणजे हेमंत ढोमे. आणि हेमंतबद्दल जर सांगायचं झालं तर हेमंत हा उत्कृष्ट अभिनेता तर आहेच आहे. त्याला बऱ्याच चित्रपटांमध्ये अभिनेता म्हणून त्याची जी काही जादू आहे ती आपण पाहिलेली आहे. पण दिग्दर्शक म्हणून या गेल्या 5 ते 6 वर्षांमध्ये त्यांनी जी काही कामगिरी केली आहे ती नक्कीच उजवी आहे. आणि तो किती चतुर आणि चाणाक्ष आहे ते आपल्याला या चित्रपटामध्ये पाहायला मिळेल. पहिला भाग जितका त्याने
जबरदस्त बनवला होता त्याच प्रकारचा दुसरा भाग देखील तयार झालाय. मला तर पुढच्या भागाची देखील आत्ताच आतुरता निर्माण झाली आहे. त्याच्यामुळे पुढच्या भागात काय असणार आहे यासाठी तर मी उत्सुक आहे. तुम्ही आहात का ते मला कमेंट करून नक्की सांगा. ज्या दोघी जणी या चित्रपटात नव्हत्या त्या दोघी जणी म्हणजेच मैथिली आणि रमा यांना आपल्याला पुढच्या भागात पाहायला आवडेल का ते मला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. आणि या सर्व कलाकारांमधील तुमचा फेवरेट कलाकार कोणता ते मला तुम्ही लगेच जाऊन कमेंट करून सांगा. थोडक्यात सांगायचं झालं तर जेमतेम 2.25 तासांचा हा चित्रपट आहे. पण हा चित्रपट आपल्याला कुठेही रेंगाळलेला वाटत नाही किंवा कमी वाटत नाही. चित्रपट हा आपल्याला खुर्चीला खिळवून ठेवतो अगदी शेवटापर्यंत. हीच या चित्रपटाची महत्त्वाची USP आहे. या दुसऱ्या डावामध्ये जी काही सफर दाखवलेली आहे त्या सफरीमध्ये आपण त्यांच्यातीलच एक होऊन जातो आणि या प्रवासात माणूस कसा जुन्याचा नवा होतो हे आपल्याला प्रकर्षाने हा चित्रपट बघताना जाणवतं. स्त्रियांच्या मनातील गोष्टी तुम्हाला जर खोलवर जाणून घ्यायच्या असतील तर त्यासाठी प्रत्येक पुरुषाने हा चित्रपट आवर्जून पाहायला हवा. नात्यांमधील गुंफण, मनात दडलेल्या काही गोष्टी, एकत्र आल्यानंतरचा जो काही जल्लोष आहे, तर या सर्व गोष्टी तुम्हाला जर अनुभवायच्या असतील तर हा सिनेमा तुम्ही एकदा तरी नक्की पाहायलाच हवा. या चित्रपटाला मी देतोय 4.5 स्टार्स. तुम्ही चित्रपट हा नक्की पाहणार का आणि तो कोणत्या दिवशी पाहणार ते मला लवकरात लवकर कळवा, कमेंट करा. आणि ज्यांनी कोणी हा चित्रपट पाहिलेला आहे त्यांनी देखील मला कमेंट करून सांगा की तुम्हाला हा चित्रपट कसा वाटला, तुम्हाला कुठल्या गोष्टी खटकल्या आणि कोणत्या गोष्टी आवडल्या. तर त्या सगळ्या गोष्टी तुम्ही मला कमेंटद्वारे सांगू शकता. तुम्हाला हा रिव्ह्यू कसा वाटला मला ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. आणि तुमच्या जर काही सजेशन्स असतील, सूचना असतील तर त्या देखील तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता. आणि हो, माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. माझं चॅनल आहे मराठी रिव्ह्यूवर. मी अशाच प्रकारचे सर्व भाषिक चित्रपटांचे रिव्ह्यू घेऊन येत असतो प्रत्येक आठवड्याला. लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात अशाच प्रकारच्या नवीन चित्रपटाचा रिव्ह्यू घेऊन लवकरच. तोपर्यंत थँक्यू, धन्यवाद. जय महाराष्ट्र.